आज या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे। पाहू शकता आपण आपली मका आणि आपल्या मकाच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे आणि मकासाठी टेंजर अत्यंत महत्त्वाचा आहे। टेंजरबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पाहू शकता आपण ही मका आहे, 1 महिन्याची मका झालेली आहे ही पहा। आणि ह्या मकासाठी आपण पूर्ण तयारीनिशी कमी दिवसामध्ये आपण मका काढणार आहोत। तशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं आहे। तर त्यासाठी आपण ह्या रानाला शेणखत आणि कोंबड खत असं मिक्सिंग खत टाकले आहे आणि आपण ह्या रानामध्ये मका पेरली आहे। मका पेरल्यानंतर तुम्हाला सांगतो तिला मकाला एक पाणी दिलं आहे आणि पाणी दिल्यानंतर मकाचा उतार एकच नंबर झाला आहे, पाहू शकता आपण। उतार अत्यंत महत्त्वाचा झाला आहे, छान झाला आहे उतार। आणि त्यानंतर आपण उतारासाठी एक पाणी दुसरं लगोपाठ टाकलं आहे आणि तिसऱ्या पाण्यावर आपण ही मका तिसऱ्या पाण्यावर आली बघा, एवढाली तिसरं पाणी ही मकाला आहे, पाहू शकता। आणि तिसऱ्या पाण्यामध्ये मका आल्यानंतर त्यानंतर मकाला आपण टेंजरची फवारणी केली, पाहू शकता मका। मकाची हाईट तुम्ही पाहू शकता, 1 महिन्याची मका झालेली आहे। तर माझ्या छातीला मका लागते, पाहू शकता आपण। हे पहा, एवढी हाईट झाली आहे त्याची। तर रानाला खत आणि पाणी व्यवस्थापन असल्यानंतर नक्कीच पीक आहे का लवकर येते। तुम्ही पाहू शकता आत्ताच या मकाचा जो खाल्ला भाग आहे पहा, किती जाड आहे। अजून मका फुल अशी याच्यामध्ये येणार आहे। तर आपण त्या मकासाठी टेंजरची फवारणी केली आणि टेंजरचं एक उद्दिष्ट आहे मकासाठी टेंजर का फायदेशीर, कारण टेंजर फवारणी म्हणजे टेंजर हे एक तणनाशक आहे, मकावरती निघलेलं आहे एक तणनाशक आहे टेंजर म्हणून। तर टेंजर जर फवारलं तर जे तण असतं, काँग्रेस असू द्या, तुमचं कोणतं बी त्याच्यामध्ये अजून तणनाशक हरळ जरी असली किंवा इतर काही तुमचा चिकटा असू द्या, सर्वांचा नायनाट करून टाकतंय असं टेंजर आहे। आणि तणनाशक म्हणून सुद्धा फार अत्यंत महत्त्वाचं आहे टेंजर मकासाठी। आणि टेंजरचा दुसरा फायदा म्हणजे मकासाठी काळोखी आणतं। 2 युरियाच्या गोणी जरी तुम्ही मकाला जर टाकल्या तर तेवढा हिरवागार कलर येत नाही, तेवढा टेंजरच्या माध्यमातून येतो, पाहू शकता आपण पानंसुद्धा मकाची। असं हे टेंजरचं महत्त्व आहे। आणि काहीच रानामध्ये राहत नाही, तुम्हाला सांगतो जेवढं तण आहे तेवढे ना टेंजर फवारल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी का पूर्ण जे तण आहे का त्याचं पूर्णपणे जळून गेलेलं असतं ते। लगेचच्या लगेच टेंजर जर आपण फवारणी जर केली तर टेंजरची फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये
आपण लगेच त्याला एक पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही जर रानामध्ये जर बघितलं मकाच्या, तर एकसुद्धा असं डोळ्यात घालायला तण दिसत नाही. एवढं टेंजरचं महत्त्व आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी टेंजर तर वापरतच असतील आणि आपल्याला जर टेंजरबद्दल काही जर माहिती जर असेल तर आपल्याला सुद्धा सांगा. तर आपण ह्या रानासाठी 10 टाक्यांचं टेंजर आणलं होतं. तर 10 टाक्या आपण याला मारला आहे. प्लॉट खालीसुद्धा आहे, पाहू लांब हा एक प्लॉट आहे. यासाठी 10 टाक्यांचं टेंजर आपण याला फवारणी केली आहे. साधारणतः 4 दिवस झाले आपण ही फवारणी केलेली आणि फवारणी केल्यानंतर आता 4थ्या दिवशी थोडं तण हे करायला लागलेलं आहे. तर त्यानंतर आपण आता पाणी उद्या देणार आहे. आणि उद्या एक पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपण पुन्हा एक ब्लॉक बनवणार आहे मी. तर पाहू शकणार आहे आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे तण असं आहे का जळून गेलेला असणार आहे. तर तो सुद्धा ब्लॉक मारणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आणि टेंजरचे फायदे हे तुम्हाला सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा. स्क्रीनला लाईक होते आणि खत आणि पाणी व्यवस्थापन आणि सर्व गोष्टी जर असल्या तर नक्कीच जो माल आपण धरला आहे ना, समजा मकाला 4 ते 5 महिने लागतात याला ना, तर आपण तो 1 महिना अगोदरच काढू शकतो. रामकृष्ण हरी.